नमस्कार मित्रांनो ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना या योजनेअंतर्गत ओबीसी कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी 60,000 रुपये मिळणार आहे. ह्या संदर्भाचा GR सुद्धा आलेला आहे. तर मित्रांनो, पात्रता काय असणार आहे, कागदपत्रे काय लागणार आहेत, अर्ज कुठे करावे, संपूर्ण माहिती तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहोत. तर त्याच्या आधी आपल्या आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. अशीच डेली अपडेट्स आपल्या चॅनलवरती मिळत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू. मित्रांनो, इतर मागास वर्ग, विमुक्ती जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ह्यासाठी निकष व अटी लागू करण्याबाबतचा शासन निर्णय GR 11 मार्च 2024 रोजी काढण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आपण या GR मधील जे मेन मुद्देवरती आहे टॉपिक ते सांगणार आहे. मागास वर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्ह्यातील 600 ह्याप्रमाणे एकूण 21,700 विद्यार्थ्यांकरिता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यासंदर्भीय दिनांक 13/12/2023 रोजी शासन निर्णयावी मान्यता देण्यात आली होती. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी निकष व इतर अटी व शर्ती ठरविण्याची शासन निर्णय निर्गमित करण्याबाबतचा ह्यामध्ये देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, इतर मागासवर्ग, विमुक्ती जाती व भटक्या जमाती, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, भटक्या जाती प्रवर्गातील धनगर समाज विद्यार्थ्यांकरिता निर्वाह भत्त्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना कार्यरत असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत घेणाऱ्या भटक्या जमाती का प्रवर्गातील धनगर समाजी विद्यार्थ्यांना वगळून आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्याकरिता निकष व इतर अटी शर्ती लागू असणार आहेत. ह्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने राबविण्यासाठी जे निकष व इतर अटी शर्ती आहेत ते पाहूया मित्रांनो. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण यांच्याकडे ऑनलाईन ऑफलाईन अर्ज सादर करत्यातील सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण ही अर्जाची छाननी करतील आणि पात्रता लाभार्थ्यांना जवळच्या मागासवर्गीय मुलामुलींचे वसतिगृहाचे गृहपाल यांच्याशी संलग्न अटॅच करतील. मूलभूत पात्रता पाहूया मित्रांनो. विद्यार्थ्यांची वसतिगृह प्रवेशास पात्र असावा. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावा. सक्षम प्राधिकाऱ्याचे दिलेल्या इतर मागासवर्ग, विमुक्ती जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक असेल. अन्यथा अनाथ प्रवर्गामधून अर्ज करणाऱ्या ह्या विद्यार्थ्यांना महिला व बाल कल्याण विभागाकडील सक्षम प्राधिकाऱ्याचे अनाथ प्रमाणपत्र अनिवार्य आहे. अनाथ मुलांसाठी अनाथ प्रमाणपत्र हे लागणार आहे. दिव्यांग प्रवर्गामधून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या 40% जास्त दिव्यांग असल्याबाबतचा प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. तसेच केंद्र शासनामार्फत ज्या वेळी मॅट्रिक विषयवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल त्यानुसार ह्या योजनेसाठी पालकाची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील. विद्यार्थ्यांना स्वतःचे आधार क्रमांक आपल्या राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करायचा आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश घेतील शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या तालुक्यातील ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थ्यांची रहिवासी नसावा. मित्रांनो, आता शैक्षणिक निकष पाहूया. सदरच्या विद्यार्थ्याची 12वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यास सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान 60% किंवा त्याच्या प्रमाणात डिग्रेशन CGPAचे गुण असणे आवश्यक आहे. व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार त्या संबंधित प्रवर्गातून प्रवेश देण्यात येतील. यासाठी इयत्ता 12वीच्या गुणाची टक्केवारी विचारता घेतली जाईल. सदर योजनेअंतर्गत एकूण प्रवेश संख्येच्या 70% जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व
30% जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतील. निवडलेल्या विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, अखिल भारतीय वैद्यकीय परिषद, भारतीय फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, राज्य शासन किंवा तत्सम संस्था मार्फत मान्यताप्राप्त महाविद्यालय संस्थेमध्ये व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यासह प्रवेश मिळालेला असावा. एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ह्या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यासह या योजनेचा लाभ अनुदेय राहणार नाही. योजनेअंतर्गत लाभ मिळवण्याकरिता विद्यार्थ्याची महाविद्यालयीन उपस्थिती किमान 75% असावी. एखाद्या विद्यार्थ्याचं उपस्थितीबाबत शंका निर्माण झाल्यास संबंधित महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्याच्या उपस्थितीबाबत शासनिशा करून विद्यार्थ्यासह देय असलेली रक्कम माफ करण्याचा संबंधित सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाकडून योग्य ते निर्णय घेण्यात यावा. निवड करण्यात आलेल्या विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभार्थीस पात्र राहील. मात्र विद्यार्थ्यासह प्रत्येक वर्षी त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील. योजनेचा लाभ घेण्यासाठी 12वीच्या उच्च शिक्षण घेत असावा आणि सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचं वय 30पेक्षा अधिक नसावे. अभ्यासक्रमाच्या माध्यमिक कालावधी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थीस ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत पात्र असतील. शिक्षणात खंड पडलेल्या विद्यार्थ्यांना आधार योजना लाभार्थ पात्र असतील. सदर योजनेचा पात्र विद्यार्थी उत्तीर्ण झालेला असा वितरित लाभ पुढे पात्र राहतील आणि उपयुक्त 5 वर्ष कालावधी विचार घेताना निर्णय अनुत्तीर्ण निर्णय असे दोन्ही कालावधी गणन करण्यात येईल. सदर योजनेत सन 2024 व 25 करिता प्रथम वर्ष प्रवेश घेतलेल्या 150 विद्यार्थ्यांना असे तृतीय विद्यार्थी 150 तृतीय पहिला द्वितीय झाला तृतीय, त्याच्यानंतर चतुर्थीय विद्यार्थी 150 असे एका जिल्ह्यामध्ये 600 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येईल. 2025-26 पासून व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम प्रथम वर्ष रिक्त असलेल्या जागा राहतील. सदर योजनेअंतर्गत आरक्षण निश्चित करण्यात येणारा हा तपशील पाहूया. इतर मागास प्रवर्ग 59 अंत्योदय आरक्षण, विमुक्त जाती व भटक्या जाती 34, विशेष मागास वर्ग 6, अनाथ 1 असे एकूण 100. ते योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पाहूया. भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याच्या प्रतिज्ञापत्र, नोटरी, सोयी घोषणापत्र, दिलेल्या माहिती खरी व अचूक असल्याबाबतचा कागदपत्र, कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचा शपथपत्र, भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडे चिठ्ठी व भाडे करारपत्र, करारनामा हे कागदपत्र, महाविद्यालय प्रवेश घेतलेला पुरावा हे योजनेचा लाभ मिळण्यासाठी कागदपत्रे लागणार आहेत. अनुदान वितरित कसे होणार आहे पाहूया. योजनेअंतर्गत अंत्योदय असलेल्या भोजन, निवास, निर्वाह भत्तेची पात्र लाभार्थी आधार संलग्न बँक खात्यात संचालक स्तरावरील मध्यवर्ती खात्यातून मधून आगाऊ जमा करण्यात यावी. पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात खालील तथ्यांमध्ये वेळापत्रक ठरवण्यात येत आहे. पहिला हप्ता मे, जून ते ऑगस्टमध्ये ज्या आदिवासी विद्यार्थ्याचा विद्यार्थिनीचा ऑनलाईन ऑफलाईन अर्ज मंजूर होईल त्यानंतर 7 दिवसामध्ये त्यांना पहिला हप्ता मिळेल. दुसरा हप्ता माहे सप्टेंबर ते नोव्हेंबर माहे ऑगस्टच्या दुसरा आठवड्यामध्ये मिळेल. तिसरा हप्ता माहे डिसेंबर ते माहे फेब्रुवारी माहे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात. चौथा हप्ता माहे मार्च ते माहे मे माहे फेब्रुवारीच्या दुसरा आठवड्यात अशी रक्कम जमा करण्यात येणार आहे.
तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या योजनेचा अटी व शर्ती, पात्रता होती आपण तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून दिलेला आहे. तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. इथंच थांबतो. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ परत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.